दयानिधी संत ते दयानिधी संत ते दयानिधी संत ते तेरेची पंथे चालू जाता न पडे कोणता कोठी काही न पडे कोणता कोठे काही न पडे कोणता कोठे काही तेनेची पंथे चालू जाता न पडे कोणता कोठे काही न पडे कोणता कोठे काही न पडे कोणता कोठे काही मोडोनिया नाना मते देती सिद्धांत सबरसू देती सिद्धांत सबरसू देती सिद्धांत सबरसू मोडोनिया नाना मते तेची सिद्धांत कवडसू तेची सिद्धांत कवडसू तेची सिद्धांत कवडसू तेरेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही न पडे गुंता कोठे काही न पडे गुंता कोठे काही तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही न पडे गुंता कोठे काही न पडे गुंता कोठे काही म्हणे आयुष्य संत कृपावंत सुख सिंधू कृपावंत सुख सिंधू कृपावंत सुख सिंधू निळा म्हणे आईचे संत कृपावंत सुख सिंधू कृपावंत सुख सिंधू कृपावंत सुख सिंधू तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही न पडे गुंता कोठे काही न पडे गुंता कोठे तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही न पडे गुंता कोठे काही न पडे गुंता कोठे काही हरी विठोबा रखुमाई विठोबा टाळी 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई 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 विठाला 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 हाला विठाला विठ्ठल टाळी टाळी विठाला विठ्ठल 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 हरी विठ्ठल विठाला 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 कुंडली कवरला हरी विठ्ठल श्री जानवे तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज श्री संत संतराज महाराज की जय भगवान भाई सब संतान की जय स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग महाराज की जय विठ्ठल विठाला 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 मार्ग दावणी गेले आधी मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत ते तेनेची पंथे चालू जाता तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे का
मोडून या नानामते, मोडून या नानामते, शेती सिद्धांत सौरतू, सेनेची पंथे चालू जाता, न पडे गुंता कोठे का. निळा म्हणे ऐसे संत, निळा म्हणे ऐसे संत, कृपावंत सुख सिंधू, सेनेची पंथे चालू जाता, न पडे गुंता कोठे का. भजे ब्रजे कमंडन, समास पाप खंडन, स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंद नंदनम, जगोचमस्तकं सुनाद वेणु हासकं, आनंद रंग सागरं नमामि कृष्णं नागरं, करार विंदेन पदारविन्दं, मुखारविन्देन विनिवेशयन्तं, वचःपत्राश्च पुटे शयानम्, बालं मुकुन्दं मनसा स्मरामि. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. जया पूजिले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे, तनुमानवी दिव्य रूपीत केली, न त्यागिते दिव्य लोकाची नेली. नमो ज्ञान देवा नमो ज्ञान राजा, नमो ज्ञान सिंधू सखा पूर्ण माझा, अति बंदते ज्ञानदाता दिनासी, नमस्कार साष्टांग ज्ञानेश्वरासी. संपाददानंद विधाय भक्ति, विलोकितो येन समाधिराज, वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुन्तं, नमामि जोगं शिरसा गुरुन्तं. नमा आधी दयानिधी संतते, सेनेची पंथे चालू जाता, न पडे गुंता कोठी काही. मोडून या नानामते, मोडून या नानामते, देती सिद्धांत सौरसू, सेनेची पंथे चालू जाता, न पडे गुंता कोठी काही. निळा म्हणे ऐसे संत, निळा म्हणे ऐसे संत, कृपावंत सुख सिंधू, सेनेची पंथे चालू जाता, न पडे गुंता कोठी का. भगवान परमात्म्याच्या कीर्तनरूपी सेवेकरता प्रस्तुत केलेला अभंग. वैराग्य रागरसी सकल कंठभूषण ज्ञानेश्वरी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय महाराज यांचे लाडके पट्ट आणि एकनिष्ठ शिष्य श्रीसंत निळोबराय महाराज पिंपळनेरकर यांचा हा जगप्रसिद्ध असा अभंग असून, प्रस्तुत अभंगामध्ये श्रीमंत श्री निळोबराय महाराज तुम्हामा येत्यावत मानव मात्राच्या कल्याणाकरता उद्धाराकरिता प्रस्तुत अभंगामध्ये संत आणि तत्प्रतिपादित आपला तुम्हामा उद्धाराचा मार्ग, संत आणि तत्प्रतिपादित मार्ग या दोन तत्वाचा परिचय तुम्हामा भाविकाला करवून देत असताना निळोबरायाच्या मुखारविंदातून बाहेर पडलेले उद्गार म्हणजे हरिकीर्तना करता घेतलेला हा अभंग आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंगाचा शब्दाचा भाव आणि विस्तृत भावार्थाचं चिंतन करण्यापूर्वी वक्त्याच्या दृष्टीने अल्पसा परिहार गरजेचा. आपण सर्वांना कल्पना आहे गेली तर निळोबराय बोलतायत, मार्ग दावणी गेले आधी, अगोदर आपल्याला आत्मउद्धाराचा मार्ग दाखवून गेले. कोण? दयानिधी संत ते,
दयेचे निधी, दयेचे भांडार, दयेचे सागर असे असणारे ते संत अगोदर आपल्या आत्मोद्धाराचा मार्ग दाखवून गेले. बरं मग योगराय म्हणतात काही नाही, तेनेची पंथी चालू जाता. दयानिधी त्या संताने अगोदर जो आत्मोद्धाराचा मार्ग दाखवला त्याच मार्गाने आपण आपली वाटचाल करावी. तेनेची पंथी चालू जाता. पण त्याच मार्गाने का? उत्तर देतात, न पडे गुंता कोठे काही. दयानिधी त्या संताने आधी जो आत्मउद्धाराचा मार्ग दाखवला त्या मार्गाने जर आपण गेला तर गुंता, प्रतिबंध, संकट, अडचण येणार नाही. गुंता शब्दाचा अर्थ प्रतिबंध. प्रतिबंध म्हणजे कारण सामुग्री विद्यमान असताना जो कार्य घडू देत नाही त्याला प्रतिबंध असं म्हणतात. त्याच्यामध्ये भूत, भावी, वर्तमान असे काही प्रकार पडतात. जसं की हरणाचं कसं होईल, हरणाचं कसं होईल, त्यात मरणाचं कसं होईल विसरून गेले. आणि मृग ध्यासे निवाला तो मृगत्वची पावला असं श्रीमद भागवत महापुराण सांगतं. म्हणजे जडभरत राजा त्याला भूत प्रतिबंध होता. वामदेवाने आत्मवारी दृष्टव्या, श्रोतव्या, म्हणतव्या, निधी ध्यासितव्या पुष्कळ साधना केली पण ज्ञान झालं नाही. मात्र आईच्या गर्भात मग श्रवणादी साधना वाचून ज्ञान झालं. कारण एक जन्माचा प्रतिबंध होतं त्याला भावी प्रतिबंध म्हणतात. आणि आपण हजारो वेळेला माझ्यासारख्याला तर हे ब्रह्म, माया, वेदांत, ज्ञानेश्वरी ओव्या सांगून तोंडाला फार फेस आला. परंतु बऱ्याच वेळा पहिले पाडे 25 असतात. मग ती अनुभूती काय येत नाही. बोलाची कडी बोलाच भात जेवून या कोण तृप्त झाला. याचं उत्तर आहे वर्तमान प्रतिबंध. कुतर्क, दुराग्रह, विषयासक्ती, प्रज्ञामांद्य हे वर्तमान प्रतिबंधन. ते भूत, भावी, वर्तमान या 3 प्रतिबंधालाच गुंता असं म्हणतात. पण दयानिधी त्या संताने अगोदर जो आत्मउद्धाराचा मार्ग दाखवला त्या मार्गाने गेला. न पडे गुंता कोठे काही. पण काही जाणती भाविक होते, मुमुक्षु होते, जिज्ञासू होते. ज्ञातून इच्छा जिज्ञासा आणि मुक्तम इच्छा मुमुक्षा. जाणण्याची इच्छा करतो त्याला जिज्ञासू म्हणतात आणि मुक्त होण्याची इच्छा करतो त्याला मुमुक्षु म्हणतात. असे काही जाणती मंडळी होती. ते म्हणायला लागली बरोबर आहे. मार्ग म्हटलं की गुंता आला. मग तो दयानिधी संताने दाखवलेला असेल काय, अल्पज्ञ जनताने दाखवलेला असेल काय, सर्वज्ञ भगवंताने दाखवलेला असेल काय आणि सर्वज्ञ कल्प वेदांताने दाखवलेला असेल काय. मार्ग म्हटले की गुंता आला. मग दयानिधी त्या संताने दाखवलेल्या मार्गामध्ये गुंता नाही त्याचं कारण काय. मार्ग म्हटले की गुंता आला की हो. भौतिक मार्ग पहा, आध्यात्मिक मार्ग पहा. आळंदीवरून निघाल्यापासून मी इथपर्यंत येपर्यंत गुंते वाचतो. तुम्ही वाचता रोडवर. नजर हटी, दुर्घटना घटी, मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक, वेग सावरा, जीवाला आवरा, वेग कमी, जीवनाची हमी, नजर हटी, दुर्घटना घटी, फिर तेरवी की बुंदी बटी. हे सगळे शासनाला बोर्ड का लिहावं लागले विचार करा ना. गुंता आहे म्हणून. मग मार्ग म्हटलं की गुंता आला. आणि दयानिधी त्या संतांनी दाखवलेला आत्मोद्धाराचा जो मार्ग आहे त्या मार्गात गुंता नाही. कारण काय. मग निळोबराय म्हणतात, मोडून या नाना मते देती सिद्धांत सौरसो. ज्या मार्गाने गुंता येणार आहे ते मार्ग संतांनी मोडीत काढले. अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कली न घडे साध, उचित विधी विधान, न कळे न घडे सर्व. कराल विकराल कलिकालामध्ये योग, यज्ञ, तप, अनुष्ठान ह्या गुंत्याच्या वाटा आहेत. सगळ्याला त्या पेलवणाऱ्या नाही. म्हणून जसं जे काय कारण गुणा कार्यानुवर्तन ते कारणाचे गुण कार्यात पाहायला भेटतात तसे गुरुचे गुण शिष्यात पाहायला भेटतात. जे गुरु बोलतात म्हणजे जगद्गुरु तुकोबर आहे, ते शिष्य बोलतात निरोबर आहे. जगद्गुरु तुकोबर आहे काय बोलतात. मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राज्यभार चाले ऐसा. आणि तेच निरोबर सांगतात का गुंता नाही तर मोडून या नाना मते देती सिद्धांत सौरस्वरूप. जे मते म्हणजे मार्ग गुंत्याचे आहेत ते कराल विकराल कलिकालामध्ये संतांनी मोडीत काढले आणि सौरस सिद्धांत दिला. सौरस म्हणजे वैदिक आहे, त्याला परंपरा आहे आणि जो अखंडित आहे असा सिद्धांत संतांनी दिला. निळोबरायला विचारलं ते संत कैसे, केवळ दयानिधी का आणखी कैसे. मग निळा म्हणे ऐसे संत कैसे. पहिल्या चरणाच्या उत्तरार्धात सांगितलं दयानिधी संत ते, आणि शेवटच्या चरणाच्या उत्तरार्धात म्हणतात कृपावंत सुखसिंधू संत ते.
ज्यांच्या दयेला अंतपार नाही म्हणून ती दयानिधी आहे. ज्यांच्या कृपेचा अंत नाही म्हणून ती कृपावंत आहेत. आणि ज्यांच्या सुखाला मोजमाप नाही म्हणून ते सुख सिंधू सागरासारखं अमाप सुख ज्यांच्या ठिकाणी आहे. तुम्ही बारकाईने पहा अभंग किती चरणाचा. मी बोट दाखवतो तरी तुम्ही बोलत नाही. तुम्ही ठरवलेलं आहे का तू तुझं बघून घे, आम्ही आपलं नुसतं बघतो. तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदे नको त्या ठिकाणी वंसमोर करतो व्यक्ती. मी एवढं प्रेमाने बोलतो तुम्ही मला प्रतिसाद देत नाही, असं करू नका. किती चरणाचा अभंग? 4 चरणाचा. आणि निळा म्हणे म्हणजे अभंग कोणाचा आहे? देवबरोबर आहे. पण तुम्ही पहिल्या चरणाचा उत्तरार्ध पहा आणि शेवटच्या चरणाचा उत्तरार्ध पहा. दयानिधी संतते कृपावंत सुख सिंधू संतते. 3 पद झाले. दयानिधी कृपावंत सुख सिंधू या 3 पदाने संतांचा परिचय आहे. कोणाचा परिचय? संतांचा परिचय. आणि मार्ग पहिल्या चरणातला शब्द, पंथ दुसऱ्या चरणातला शब्द आणि सिद्धांत तिसऱ्या चरणातला शब्द याने संत प्रतिपादित मार्गाचा परिचय आहे. आणि प्रयोजन अनुद्देश नमंदोपी प्रवर्तते. कर्ता कर्मामध्ये प्रवृत्त होताना फलाची अपेक्षा करतो. फल नसेल प्रवृत्त होत नाही. माऊली ज्ञानोबा भगवती ज्ञानेश्वरीमध्ये बोलतात, तुळशीची झाडा दुरुणीन घापे चिंतोडा, द्राक्षाच्या तरी बुडा दुधची लाविजी की. तुळशीच्या झाडाला पाणी घालायला लोक तयार होत नाही, पण द्राक्षाच्या त्या झाडाला अगदी दुधाची कॅन टाकायची म्हटले तरी तयारी आहे. का बरे? त्यांना माहितीये द्राक्षी दूध घातले ते वाया गेले गमले परी फळ पाकी दुनावले. ते द्राक्षेचे किलो 100 ने पाहिजे ते 500 ने जातात, कारण ते गोड असतात, मधुर असतात. दुधाचा परिणाम आहे. म्हणजे सकाम कर्मामध्ये मनुष्य प्रवृत्त होतो, निष्काम कर्मामध्ये प्रवृत्त होतो. म्हणून आम्ही दयानिधी कृपावंत सुख सिंधू त्या संतांनी अगोदर दाखवलेला आत्म उद्धाराचा मार्ग त्याचा अवलंब केला आणि त्याने वाटचाल केली तर आम्हाला फल काय? मग फल 2 सांगितले. न पडे गुंता कुठे काही, याला अनिष्टाची निवृत्ती म्हणतात, म्हणजे अत्यंत दुःखाची निवृत्ती. आणि देती सिद्धांत चौरसू, याला इष्टाची प्राप्ती म्हणतात, म्हणजे परमानंदाची प्राप्ती. अशा पद्धतीचा या अभंगाचा एक सामान्यतः घोषवार आहे. अगदी आजच्या कीर्तनातील आपल्या बोली भाषेमध्ये हवं झालं तर ठळक बातम्या आपण म्हटलं तर काही वावग होणार नाही. विठ्ठल विठ्ठल कुंडलिका वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम जगद्गुरु जोग महाराज. आता या अभंगावरती मी एक वेळेला मागे हंडळ बाबा असताना कीर्तन केलेलं आहे आणि त्यांची अपेक्षा असते नवीन काहीतरी चिंतन ऐकायला भेटलं पाहिजे. तर माझी इच्छा आहे मी जरा नवीन चिंतन सांगायचा प्रयत्न करू. आणि काय आहे, संतांचा अभंग म्हणजे सागर असतो. संतांचा अभंग म्हणजे सागर असतो. आणि सागराच्या त्या कपारीला एखाद्या टिटवीने जोर 2 अंडी घातली, कल्पना करा. आणि सागरामध्ये शरद पौर्णिमेचा चंद्र आकाशात उदयाला आला, सागराला जर भरती आली आणि त्या टिटवीचे 2 अंडे जप्त केली आणि टिटवीने सागराला धमकी दिली, अरे सागरा. सागर इकडे तिकडे बघतो, त्याला कळलं कोण 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 बोलते कोण. 4 वेळेला बोलल्याच्या नंतर मग तिने बघितलं, हा टिटवी बोलतेस काय? म्हणजे हो, माय नेम इज टिटवी. काय म्हणणं आहे? म्हणजे बऱ्या बोलाने 2 अंडे देऊन टाकणे तर खबरदार, गाठ माझे. सागर वाटलं म्हटलं टिटवी आणि मला धमकी देतो, काय नाही देणार, काय करणार? तिने सांगितलं माझा नाद खोडा, नादी लागू नकोस, तुला कोरडा करेल. कोण बोलते? टिटवी. कोणाला? सागराला. किती किती जन्मात शक्य आहे? तिच्या बाळाला तरी शक्य आहे का? तुम्हाला काही कळालं की नाही? नाही कळालं, जरा सांगतो. तो निळोबर आहे. हा 4 चरणाचा अभंग म्हणजे सागर आणि भोजने महाराज रूपी टिटवी आहे. आणि 2 ओठ म्हणजे तोच आहे. 7-1.5 तासामध्ये त्याच्यात किती अर्थरूपी पाणी उपसतं, म्हणजे तो सागर कोरडा होईल. अनेक कीर्तनकार येतील आणि ते वैकुंठवासी होतील, पण हा सागर उपसणं शक्य नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. पण थोडस वेगळ्या पद्धतीने चिंतन करावं असं मानस आहे. त्यामध्ये माझे सद्गुरू साधक हृदय संजीवनी डॉक्टर नारायण महाराज जाधव बाबा
बाबा म्हणत असतात श्रोता, वक्ता, गुणवान, यजमान, कलावान हे सगळ्या आपल्या व्यक्तिगत भाव बाजूला सारून ते कीर्तन रूपी भक्ती त्यांच्याकडनं घडली पाहिजे. आणि मग काय होतं, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावो जगी, ज्ञानदीप लावो जगी, ज्ञानदीप लावो जगी. आपण कीर्तन म्हणून भक्ती करावी. कीर्तन हे एक मनोरंजन म्हणून पाहू नये. आणि कीर्तन म्हणून भक्ती म्हणून आपण पाहिलं, एकत्र येऊन ही सामूहिक भक्ती करण्याचा जर आपण प्रयत्न केला तर आपल्या अंतकरणातला अज्ञानरूपी अंधकार जातो आणि ज्ञानरूपी प्रकाश उदयाला येतो. आणि ती ज्ञानरूपी प्रकाश जेव्हा छोटा असेल, पण त्याला छोटा म्हणू नये. माऊली म्हणतात दैची दीपकळी काथा कुटी परी बहु तेजाती प्रगटी, तैसी सद्बुद्धी थे कुटी म्हणू नये. कारण ही बुद्धीच अशी आहे की बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अरणीची. मग माऊली हरिपाठात म्हणतात बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केसी राजे सकळ सिद्धी. बुद्धी एक सद्बुद्धी असते आणि दुसरी दुर्बुद्धी असते. सद्बुद्धी कोणती, जी परमात्म्याला विषय करते. आणि दुर्बुद्धी कोणती, जे परमात्म्याच्या ठिकाणी दिसणार माया मायाकडे जगताला विषय करते. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि मग ती सद्बुद्धी आपल्या सर्वांच्या अंतकरणामध्ये उदयाला येण्याकरता आपण कीर्तनाकडे भक्ती या अंगाने पाहिलं पाहिजे. कीर्तन ही भक्ती आहे. भक्तीच्या मापे मोजितो अनंता, इतराने तत्वता न मोजवे. किंवा प्रसिद्ध वचन आहे आपल्या सर्वांच्या पाठातलं, पुढे भक्तीने धरिले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येती. स्थिर केले जी असपळे होती, सिद्ध आणून लाविली पंक्ती गा. कीर्तन सांग कीर्तन सांग, होय अंग हरी रूप. ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी, भाग्य तरी ऋणी देव ऐसा. हे सगळे संतांचे वचन सार्थक होतात. त्याकरता कीर्तनकाराने सुद्धा त्या भावनेने कीर्तन केलं पाहिजे आणि श्रोत्याने सुद्धा त्या भावनेने ते ऐकलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल माझी गुरुजी म्हणत असतात कीर्तनकाराने कधी एखाद्या कीर्तनामध्ये अनुबंध सांगावा, एखाद्या कीर्तनामध्ये षडलिंग सांगावं, एखाद्या कीर्तनामध्ये अधिकरम माला सांगावी, एखाद्या कीर्तनामध्ये त्याचे व्याख्यानाचे जे 5 अंग असतात त्या रूपाने चिंतन करावं. कारण एकाच कीर्तनात हे सगळं शक्य नाही, कारण वेळ फार कमी असतो ना आपल्याकडे. पूर्वीचे 6-6, 8-8 तास कीर्तन चालायचे. हो, आजूकही परभणीकडे गेला तर रात्र रात्र कीर्तन चालतं. आपल्याकडे 2 तासात त्याच्यातही 5 मिनिटं पुढे गेलं की लोक घड्याळकडे पाहतात. ते कसं शक्य आहे पूर्ण अंगाने पाहणं. पण जेवढं आपल्याला शक्य आहे तेवढं प्रामाणिकपणाने प्रयत्न करायला काय. आजच्या कीर्तनामध्ये आपण फक्त आजच्या महत्वाने षडलिंग पाहण्याचा प्रयत्न करू. आजच्या कीर्तनामध्ये आजच्या अभंगात काय पाहू, षडलिंग शब्द कानात घ्या, षडलिंग पाहू. आणि मग आनबंध चतुष्टय वेळ पाहायला भेटला तर तेही पाहू, अधिकरम माला वेळ भेटला तर तेही पाहू, आणि व्याख्यानाची जी 5 अंगाने तेही विचार करू. पण मला वाटत नाही एवढं शक्य होईल. षडलिंग पाहू. षडलिंग म्हणजे 6 अंग महत्वाची अभंगाची. कोणती आहे ती, उपक्रम उपसंहाराना अभ्यास अपूर्वता फलम, अर्थवाद उपपत्तिश्च लिंगम तात्पर्य निर्णय. हा एक श्लोक आहे. याच्यामध्ये षडलिंग सांगितले आहे, 6 लिंग मोजा तुम्ही. उपक्रम उपसंहार, अभ्यास, अपूर्वता, फल, अर्थवाद, उपपत्ती, असे किती झाली. मग पहिलं काय बोललो मी, ते म्हणा ते काय ध्यानात ठेवायचं असतं. नळी कुंकली सोनारी इकडून तिकडे गेले वारे, का गए तो काही नाही केला आहे, तो कुछ भी नाही केले, गेले तुपही गेले, आते आले दुपटणे. असं करू नका, थोडंसं मदत करा. पहिलं काय, कोणतरी बोललं पण इकडे काय करायचं. उपक्रम उपसंहार पहिला अंग आहे. उपक्रम उपसंहार 2 अभ्यास. अरे वा, लेकराला काय वाजवायला करतात, काय गोड लेकर आहे. उपक्रम उपसंहार अभ्यास 2 3. आता मी एकदा सांगतो, आपण सोपं करू. तुम्ही किती जण आहात, 6 जण आहेत, 7 आहे, एक शिल्लक आहे की नाही. मग तुम्हीच एक एक अंग ध्यानात ठेवायचं. आणि तुम्हाला नाही आठवलं तर तुमचे पप्पा आहेत खाली बसलेले, ते सांगतील, तुम्हाला मदत करतील. तू पहिला ध्यानात ठेवायचं, उपक्रम उपसंहार पहिला. काय मोठ्याने बोल, छान, वा बाळा. उपक्रम उपसंहार
तू ध्यानात ठेवायचा अभ्यास, अपूर्वता, फल, अर्थवाद, उपपत्ती. आणि या सगळ्याला नाही आठवलं तू मदत करायची शेवटची. हा चला पहिलं काय रे बा, उपक्रम उपसंहार. छान. 2 अभ्यास. 3 अपूर्वता. काय आता आता विसरू नको बरं, नाही तर मग मला पण जड जाईल. उपक्रम उपसंहार, अभ्यास, अपूर्वता. काय अपूर्वता? तुझ्याकडे काय होतं बाळा? फल, अर्थवाद, उपपत्ती. काय म्हणायचं? उपपत्ती. चहाची पत्तीचे पुढे उप लावायचं फक्त. उपपत्ती. हा ठीक आहे. विठला 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 ही षडलिंग शास्त्रीय पद्धतीने जसं अभंगाचा अंगाने, या अंगाने सुद्धा आता आशे कीर्तन हल्ली नाही करत कोणी, आणि आशे कीर्तन करवलं तर लोक त्याला पुन्हा बोलतही नाही. असं होतं. मला तुम्ही बोलावं अशी माझी अपेक्षा नाही, पण आज मी केलं तर तसं करणार, कारण आमच्या गुरुजींनी आम्हाला शिकवलं तसं मी करण्याचा प्रयत्न करतो. आणि तुम्हाला आवडेल, नक्की आवडेल. तुम्ही जर एजवाचे कान करून ऐकले ना, तर एका अगदी यावेळेस षडलिंगात पूर्ण अभंग आपल्याला कळेल, आणि तो कायमचा आपल्या स्मृतीच्या कब्जात ही षडलिंग कळाले. त्याचं पहिलं काय बाळा? उपक्रम उपसंहार. उपक्रम उपसंहार म्हणजे सुरुवात आणि शेवट. उपक्रम उपसंहार म्हणजे काय? आरंभ आणि शेवट. या दोन्हीची एक वाक्यता असली पाहिजे अभंगाच्या चिंतनात. उपक्रम उपसंहाराची एक वाक्यता ती जर नसेल तर व्यवहारातही त्याला किंमत नसते. आमचे गुरुजी गोष्ट सांगत आहे, ऐका. गोष्ट अशी आहे, एका गावामध्ये आपल्या मुलाचं लग्न जमवण्याकरता 4 वयोवृद्ध मंडळी त्या मुलीच्या घरी गेले. आता घरी गेल्याच्या नंतर त्या बाला खूप आनंद झाला, कारण माऊलीची ओवी आहे बघा, आपणच विवणी दुहिता ममन म्हणे पिता तो सुटी की प्रतिग्रहिता जावाई शिरके. सरळ अर्थ आहे का, लेख हे परक्याचं धन असतं. एक दिवस किती प्रेमाची तळहाताच्या फोड्यासारखं तिला जरी जपलं तर एक दिवस तिचं लग्न करून तिला नवऱ्याच्या घरी पाठवावंच लागतं नांदवायला, बरोबर की. आणि मग त्या मुलीला पाहण्याकरता ही 4 मंडळी गेल्याच्या नंतर त्या बापाला खूप मोठा आनंद होतो. त्यांनी अगदी जीवाचं रान केलं, 4 उसने पैसे आणले, त्यांची फार मोठी बारदस्त ठेवली, सोय ठेवली, सगळ्या त्यांच्या इच्छा पूर्ण केल्या. त्यांना काय खायला पाहिजे, काय नको. आता ते सगळेच काही एका माळीची नसतात, काही माळीचे असतात, काही माळीचे असतात. आणि मग ते सगळ्याला जया जे पाहिजे ते आहे रे, नाराज नको, आपल्या ठिकीचं लग्न थाटात झालं पाहिजे ना. म्हणून बापाने सगळी व्यवस्था केली, कारण येताना ते म्हटले आम्ही तुमची मुलगी पाहायला. बापाला आनंद झाला. हा काय केला त्यांनी? मला काय शब्द होतो तुझं पहिला? उपक्रम. येताना त्यांनी उपक्रम काय केला? आम्ही तुमची कन्या पाहण्याकरता आलो, मुलगी पाहण्याकरता आलो, हा उपक्रम केला. मग सगळी सुविधा केली, अगदी पोट फुटेपर्यंत खाल्लं, नंतर पिलेही, सगळे थोडे झोपाही काढल्या, ऊन उतरल्याच्या नंतर बाहेर पडले. मग बाहेर पडल्याच्या नंतर बापाची अपेक्षा काय? माझी लेक कशी यांना पटली का नाही पटली, अमुक तमुक काहीतरी सांगावं, किंवा 4 दिवसांनी सांगतो, नंतर बोलतो, काहीतरी बोलावं. पण ती जाता जाता त्यांनी समोरची खिलारी बैल पाहिली. इतकी सुंदर बैल जोडी होती. ती म्हणू लागली, गणपतराव, अख्खा दौंड तालुका फिरलो, पुणे जिल्हा फिरलो, पण तुमच्या बैलाची जोडीसारखी जोडीच आम्ही पाहिली नाही. आहा, लाजवाब. येऊ का आम्ही? उपक्रम कशाचा केला होता? मुलगी पाहण्याकरता आलो. उपसमोर काय करता? बैलाचा. तो गणपतराव मनात म्हणला, बैला हो, बैल नाही ना. अरे बैल आहात का काय तुम्ही? 4 पायाचे पशु तुमच्यापेक्षा बरे. उपक्रम करतात मुलीचा आणि उपसंहार करतात बैलाचा. तुम्ही काय बैल आहात का? बोलता नाही आलं बिचारायला स्पष्ट, पण मनातून त्यांनी चांगले त्यांना 4 दिव्या चांगले महावाक्य वापरले, ते गेले. मग त्यांना काय करता आलं नाही? उपक्रम उपसंहाराची एक वाक्यता करता. व्यवहारात तशा व्यक्तीला पुन्हा बोलेल कुणी? व्यवहारात सुद्धा आपण जे सुरुवातीला बोलतो ते शेवट झाला पाहिजे. त्याला म्हणतात रघु किल कुल रीत सदा चली आई प्राण जाई परिवचन न जाई. दिलेलं वचन पाळणारा असला पाहिजे. जो उपक्रम केला तोच उपसंहार असला पाहिजे. म्हणजे त्याला म्हणतात उपक्रम उपसंहाराची एक वाक्यता. मग आजच्या अभंगामध्ये निळोबरायची उपक्रम उपसंहाराची एक वाक्यता आहे का? उत्तर आहे. जे उपक्रमात बोलतात तेच उपसंहारात बोलतात. मी पहिलं चरण म्हणतो, शेवटचंही चरण म्हणतो. तुम्ही फक्त कोणता एक शब्द सारखा आहे ते पहा. त्या उपक्रम उपसंहाराची एक वाक्यता, त्याच्यामध्ये सादृश्य 4 प्रकारचा असतो. सारखेपणा, रूपकृत, गुणकृत, स्वरूपकृत आणि अर्थकृत. किती शब्द झाली पुन्हा? 4. रूपकृत, गुणकृत, स्वरूपकृत आणि अर्थकृत. सादृश्य म्हणजे सारखेपणा. तद भिन्नत्वे सती तद्गत भूयो धर्मवत्वम सदृश्यत्व. हे 4 शब्द अजून आता थोडस मग आपण लवकर सोपं करू. हे तुमच्याकडे ठरलेलं, तुम्ही विसरायचं नाही तुमचं.
रूप, स्वरूप, गुण आणि अर्थ ही ज्येष्ठ म्हणजे. तर पहिला शब्द काय? बघा, मी यांच्याकडे रूप दिलं त्या डायरेक्ट गुणावर गेलो. असं करू नका. रूप, स्वरूप, गुण आणि अर्थ. हा रूप, स्वरूप, बरोबर आहे. गुण आणि अर्थ असे किती शब्द? 4. एक रूपकृत सादृश्य असतं. तुम्ही भगवान श्रीकृष्ण, भगवान सुखाचार्य आणि उद्धवजी या तिन्हीला कधी फोटो पहा वृंदावनामध्ये गेले. ते डबल रोल नाही, ट्रिपल रोल आहे. सेम टू सेम आहे. फरक एवढाच आहे, भगवान श्रीकृष्णापेक्षा 1.5 इंच उंच आहेत उद्धवजी आणि भगवान श्रीकृष्णापेक्षा 1.5 इंच ठेंगे आहेत शुकाचार्य. एवढाच काय तो फरक आहे, पण ते सेम टू सेम आहे. याला पहिलं म्हणायचं कोणतं? रूपकृत सादृश्य. रूपाने ते तिघेही सारखे. रूपकृत सादृश्य. स्वरूपकृत आपल्याकडे तुम्ही कीर्तन प्रवचनात नेहमीच ऐकलं असेल. स्वरूपकृत सादृश्य सांगत असताना तुका म्हणे कैची जीव कोठे जीव निराळा ममय वंशो जीव लोके जीवभूत सनातना मनष्ठानी इंद्रियाने प्रकृतीस्थाने कर्षती. आपण परमात्म्याचे अंश आहेत आणि म्हणून तुकोबराय म्हणतात मी तो वासुदेव तत्वता. तत्वता म्हणजे स्वरूपतः. त्याची उपाधी माया आहे, माझी उपाधी अविद्या आहे. औपाधिक भेद वेदांत सांगतो, वास्तव अभेदाची लाभाने करत नाही. कल्पना अविद्या तेने झाला जीव, माया उपाधी शिव बोली देते. त्या परमात्म्याची माया आणि माझी अविद्या ह्या उपाधी बाजूला सारल्या तर तो परमात्मा आणि मी एकच आहे असं तुकोबराय बोलतात. पण तो वैकुंठात, हे इथे भूवैक खाली, आणि मग एक कसे? तर हे आहे दुसरं सादृश्य. स्वरूपकृत सादृश्यात पाहिलं तर ती एक आहे. तिसरं होतं गुणकृत सादृश्य. धन्यवाद. गुणकृत सादृश्य कधी कधी हे बघा, दशरथ महाराज आणि त्यांच्या 3 बायका. मोठीचं नाव कौशल्या, 2 सुमित्रा, छान, आणि धाकटी लाडाची ती कैकेयी. आणि मला माहिती ती कैकेयी रुसली हो की नाही. कैकेयी रुसली, तेथे विघ्न झाले. धारीने ते नेलेली भागात येणार आपल्याला. ती कैकेयी रुसली आणि मग कैकेयीचा रुसवा काढण्याकरता महाराज दशरथ जातात. महाराज दशरथ आई 55 वर्षाचे, त्यावेळेला कैकेयी आई 40 वर्षाची. आणि महाराज जातात, त्याची हनवटी धरतात आणि तिला म्हणतात कोकिल कंठी, गजगामिनी, मृगनयनी, पिनकभाषिनी. कोकिल कंठी म्हणजे कोकिलासारखा त्याचा कमी आहे. गजगामिनी हत्तीसारखी तुझी चाल आहे. मृगनयनी हरणासारखी तुझे डोळे आहेत. हे सगळं महाराज तिला बोलतात. मग हे बोलत असताना हरणामध्ये तिच्यामध्ये किंवा हत्तीमध्ये तिच्यामध्ये सादृश्य गुणकृत सादृश्य आहे. स्वरूपकृत, रूपकृत, स्वरूपकृत, गुणकृत आणि अर्थकृत. आता कधी कधी कीर्तनकारणी एखादा अभंग घेतला, नरदेहाचं महत्व पटवून देणारा. नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवाची होईल म्हणती ते होती, तरी का तित्ती न धरावे. हे प्रमाण कोणाचं? नाटात तुकोबराय आहे. आता दुसरं प्रमाण, नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, तयामध्ये दुःख यातना, तुम्ही आठवा मधुसूदना गा. पहिलं तुकोबरायचं हेच नात राहायचं. आता माऊली, येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे, किंबहुना येर झारे चिरा पडे. आता नाथ बाबा पुन्हा त्यांच्या भागवतामध्ये, मनुष्य देहाची नित्याने, सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिदलासे. आता कबीरदासजी, पशु का होत पनैया, नरका कछुन हो, नरकरणी करे तो नरका नारायण हो. हे संतांची 5 वचनं पाहिली, शब्द वेगवेगळे पण सगळ्यांचा अर्थ एक आहे. या शरीराचं महत्व, याला अर्थकृत सादृश्य म्हणतात. पहिलं रूपकृत सादृश्य. आपण तिघाचे उदाहरण पाहिले. कोण कोण? अरे वा, कोण कोण? भगवान कृष्ण,
शुकाचार्य आणि उद्धवजी. कोणतं रूपकृत सादृश्य, दुसरं स्वरूपकृत सादृश्य जीवाचं आणि परमात्म्याचं, तिसरं गुणकृत सादृश्य महाराज दशरथाचं काही काही उदाहरण दिलं, आणि तिसरे 5 संतांची वचन पाहिली अर्थकृत सादृश्य. आणि असं कुठलं तरी एक सादृश्य असलं का त्याला म्हणतात उपक्रम उपसंहाराची एक वाक्य. आणि पहिलं तुझ्याकडे काय उपक्रम उपसंहाराची एक वाक्यता. मग अभंगाचं पहिलं चरण आहे मार्ग दावुनी गेले आधी दयानिधी संत ते. आणि शेवट निळा म्हणे ऐसे संत कृपावंत सुख सिंधू. आता मला तुम्ही सांगा, तुम्ही दोन्ही चरण ऐकलेत, आता तिसऱ्यांदा ऐकलेत. म्हणजे अभंग म्हटला त्यावेळेला, गाऊन म्हटला त्यावेळेला पहिले बोललो आणि आताही बोललो. तर 3 वेळेला आपण ही दोन्ही चरण ऐकलेत. तर पहिल्या आणि शेवटच्या चरणामध्ये कोणता एक शब्द सारखा आहे तेवढं बोला. म्हणजे आपल्याला उपक्रम उपसंहाराची एक वाक्याचा निरोबराने साधली हे लक्षात येईल. संत, वा धन्यवाद. काय कोणता शब्द आहे? संत. मार्ग दावुनी गेले आधी दयानिधी संत ते. निळा म्हणे ऐसे संत कृपावंत सुख सिंधू. सुरुवातही संतांचेच वर्णन केलं आणि शेवटही संतांचाच केलं. म्हणजे उपक्रम उपसंहाराचे काय आहे? एक वाक्य. जसं आपल्या वारकरी संप्रदायामध्ये उपक्रम उपसंहाराची एक वाक्यात असते. सुरुवात आहे रामकृष्ण हरी, आणि शेवट आहे ज्ञानदेव तुकाराम. सुरुवातीला राम, शेवटी राम, म्हणून आपण म्हणतो राम राम. ही उपक्रम उपसंहाराची एक वाक्यता. ठीक आहे, पहिलं तुझं झालं उपक्रम उपसंहाराची एक वाक्यता. दुसरं काय बा? बघा मी तू अजून सुद्धा जागा अभ्यास करतो बरं का तो. विठला 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 विठला. आता अभ्यास म्हणजे काय? तर अभ्यासाची व्याख्या पौन पौनम अभ्यास. पुन्हा पुन्हा जे केलं जातं त्याला काय म्हणतात? अभ्यास. जे वारंवार केलं जातं, सतत केलं जातं, दीर्घकाळ केलं जातं, निरंतर केलं जातं, श्रद्धापूर्वक केलं जातं, त्याला अभ्यास. आणि मग तुकोबराय म्हणतात असाध्यच साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. किंवा दुसरं वचन आहे साधुनी बचनाग खाती तोळा तोळा. बचनाग त्याच्यासारखं मधुर काही नसतं, पण ज्याचा अभ्यास नाही त्याने खाल्लं का तो सांगायला राहतच नाही, कारण तो देवा आपल्या घरी नाही राहत, देवा घरी जातो. बरोबर की नाही? पण मग ते अभ्यासाचं महत्व, ज्याने अभ्यास केला तो तोळा तोळा बचनाग पटू शकतो. त्याला काय लागतो? अभ्यास लागतो. पुन्हा पुन्हा जी क्रिया केली जाते, सतत केली जाते, सश्रद्ध अंतःकरणाने केली जाते, त्याला अभ्यासाचं म्हणतात. आणि काय होत नाही अभ्यासाने? माऊली म्हणतात विशिकी आहारी पडे समुद्री पायवाट जोडे एकी वाघ ब्रह्म थोकडे अभ्यास केले. अभ्यासाचे निबळे एका गती अंतराळे व्याघ्र सर्प प्रांजळे केली एकी. म्हणून अभ्यासाची काही सर्वथा दुष्कर नाही. या लागी माझे ठाई अभ्यासे मीळ. देवी सदभ्यासे निरंतर चित्तासी परमपुरुषाची मोहर. लावी मग शरीर असो अथवा जाव. म्हणून तर नामदेव महाराज म्हणतात देव जावो अथवा राहू पांडुरंगी दृढ भाव शिरड न सोडी सर्वता आन तुझी पंढरीनाथा. देह पातयामी कार्य साधयामी. पुन्हा पुन्हा केला जातो तो अभ्यास. मग आजच्या अभंगामध्ये किती तत्वाचा परिचय आहे? 2. छान. किती? 2. एक संत आणि 2 त्यांनी दाखवलेला मार्ग. बरोबर आहे. पण मग त्या मार्ग करता सुद्धा संतांचा परिचय देण्याकरता किती शब्द वापरले? 3. एक बोला ना. मग संतांचा परिचय देण्याकरता 3 शब्द वापरले, त्यातला एक बोला. दयानिधी. जय हो, जय हो माय बाप. दयानिधी 2. कृपावंत. धन्यवाद. छान. आणि एकच राहिला आता 3. सुख सिंधू. वादत आहे त्यांच्याकरता. हेच. आणि हे खरं कीर्तन ऐक नाही तर मग काय नळी कुठली सोनरे इकडे तिकडे गेले वारे. कीर्तन चालू आहे, सप्तेवर सप्ते चालू आहे ना. कीर्तनकार काय पाकिट घेऊन तोही मोकळा ना आपण देऊन मोकळे आहे ना. हे कीर्तन हे आपल्या काहीतरी पदरी पडलं पाहिजे. धन्यवाद. पहिला शब्द आहे दयानिधी, दुसरा आहे कृपावंत, आणि तिसरा आहे सुखसिंधू. संतांचं वर्णन करताना पहिला शब्द निरोबरायने ठेवला दयानिधी. निधी स्वरूपाची दया त्यांच्याकडे आहे. अशा निधी स्वरूपाची दया जनताकडे नाही, वेदांताकडे नाही, भगवंताकडे नाही. जनताकडे का नाही? जनता अल्पज्ञ आहे.
भगवंताकडे का नाही? भगवंत आहे सर्वज्ञ पण पक्षपात करणारा आहे. वेदांताकडे नाही, कारण वेदांत सर्वज्ञ कल्प आहे पण तोही पक्षपात करणारा आहे. म्हणून दयानिधी संतांचं वर्णन आहे. कृपावंत ज्यांच्या कृपेला नाही अंत म्हणून कृपावंत. बघा ना, अरे त्यांनी कृपा केली तर खांबा करता मंदिर होतं, नेवासाला जाऊन पहा. त्या संतांनी कृपा केली तर टोनगा वेळ बोलतो, पैठणला जाऊन पहा. त्या संतांनी कृपा केली तर जड भिंत चालते, आळंदीला येऊन पहा. त्या संतांनी कृपा केली तर प्रेत उठून ज्ञानेश्वरी लिहित, नेवासालाच पहा. शके 12 ते 12 ते टीका केली ज्ञानेश्वरी सच्चिदानंद बाबा आदरे लेखक. ही संतांची कृपा आहे म्हणून ती कृपावंत आहे. त्यांच्या कृपेला अंत नाही. आणि सुख सिंधू आहे. संतांचे सुख झाले या देवा म्हणून सेवा करी त्यांची. आपल्या सगळ्या जगातील सर्व जीवांना सुखाची इच्छा झाल्याच्या नंतर आपण धाव कोणाकडे घेतो? पांडुरंगाकडे. आणि संतांनी सांगितलं, सुखा लागी जरी करीची तळमळ, तरी तू पंढरीच जाय एक वेळ. मग तू अवघाती सुख रूप होती, जन्मो जन्मीचे दुःख विसरसी. काय आहे? आपल्याला देव नको आहे, देव न लगे, देव न लगे. आपल्याला ब्रह्म न लगे, देव न लगे, पण सुख लगे लगे लगे, सुख लगेच पाहिजे. पण तुकोबरा म्हणतात, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे. देवा वाचून सुख नाही. देव म्हणजेच सुख आहे, ब्रह्म म्हणजेच सुख आहे. यो वै भूमात सुखम नालते सुखम असते असं उपनिषद सांगते आपल्याला. पण मग सुख सिंधू, कृपावंत, दयानिधी या 3 शब्दाने संतांचा परिचय. बरोबर. आणि संतांनी तुम्हा आत्मउद्धाराचा दाखवलेला जो मार्ग आहे त्याचा परिचय देण्याकरता सुद्धा 3 चरणात 3 शब्द. पहिल्या चरणात मार्ग, दुसऱ्या चरणात पंथ आणि तिसऱ्या चरणात सिद्धांत. मग जी गोष्ट पुन्हा पुन्हा सांगितली जाते त्याला जर अभ्यास म्हणत असेल तर संतांचा परिचय देण्याकरता 3 शब्द आणि संतांनी दाखवलेला आत्मउद्धाराचा मार्ग सांगण्याकरता सुद्धा 3 शब्द तुकोबरायांनी आपलं निळोबरायांनी वापरले. म्हणून हातच्या अभंगामध्ये दुसरंही अंग आहे. कोणतं? तुझं अभ्यास. विठ्ठल 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 कुंडलिका वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज जगद्गुरु महाराज की. उपक्रम उपसंहाराची एक वाक्यता संत पदाने आणि अभ्यास दयानिधी कृपावंत सुखसिंधू आणि पंत मार्ग आणि सिद्धांत या पदाने. उपक्रम उपसंहार झाला, अभ्यास झाला. तिसरं काय होतं मला? अपूर्वता. तिसरं पद आहे अपूर्वता. अपूर्वता काय? अपूर्वता म्हणजे जे कुठेच पाहायला भेटत नाही तिथेच पाहायला भेटतं, ती अपूर्वता. नाविन्य. अपूर्वता काय आहे? जसं भजन सगळीच गातात पण भीमसेन जोशी म्हटलं की भीमसेन जोशी त्याला तोड नाही, कारण त्यांच्या कंठात एक अपूर्वता होती. म्हणजे तशी नाही. आणखी स्त्री व्यक्तीत म्हटलं तर गान कोकिळा, भारत कोकिळा म्हणून ज्यांना आपण ओळखतो, लता देवी. अपूर्वता. गातात सगळी गातात पण मग ते गाणं काही वेगळंच आहे. वारकरी संप्रदायामध्ये म्हटलं की त्या गोदावरी ताई, आमचे पंढरीनाथ महाराज आरू बाबा, हे व्यक्ती गाताना इतकं काही त्यांचा चेहरा आजकट विचकट होतो का ते भीती वाटते हे असं काय करतात, नेमकं यांना काही बाधा बिधा झाली की काय असं. पण हे काही मंडळी गाताना त्यांचं तोंडाकडे बघितल्याच्या नंतर कळत सुद्धा नाही हे गातात म्हणून, इतके सहज ते गातात. अपूर्वता आहे. अपूर्वता आहे. पखवाज लावण्याची अपूर्वता आहे. आमचे मृदंग महर्षी पांडुरंग बाबा वैद्य 1-2 गट्टे लावली की पखवाज लागून जाईल. काही पखवाज फुटायची वेळ ते पण लागत नाही. म्हणजे त्याच्यातला सुद्धा अभ्यास लागतो. अपूर्वता लागतो. कुठल्याही गोष्टीत अपूर्वता लागते. आणि ज्याच्याकडे ती अपूर्वता असते समाज त्याच्याकडे घेतला जातो, ओढला जातो. तसं निळोबराच्या निरूपणामध्ये अपूर्वताही आहे. काय अपूर्वता आहे बघा. काही अभंगामध्ये केवळ कर्मकांड पाहायला भेटतं, काही अभंगामध्ये केवळ उपासनाकांड पाहायला भेटतं आणि काही अभंगामध्ये केवळ ज्ञानकांड पाहायला भेटतं. मी उदाहरण देईल आपल्याला. कर्मकांडाचा विचार करणारे काही अभंग आहे. मंत्र तरी थोडा तरी धडकी होय वेडा, कर्मकांडाचा विचार आहे. काही ठिकाणी उपासना कांडाचा, भक्ती तत्वाचा विचार आहे. हे पुढे भक्तीने धरडी आती, भक्ती तत्वाचा विचार आहे.
तत्वमसी विद्या ब्रह्मानंदी सांग तेची झाला अंगे तुका आता. ज्ञानकांडाचा विचार. पण निळोबराच्या आजच्या अभंगात अशी अपूर्वता आहे का मार्ग दावणी गेल्या आधी इथे कर्मकांड आलं, तेनीची पंथे चालू जाता इथे उपासना कांड आलं, आणि इथे ती सिद्धांत सौरसू इथे ज्ञानकांड आलं. कर्म, भक्ती आणि ज्ञान. कारण सगळेच अधिकारी कर्माचे नसतात, सगळेच अधिकारी उपासनेचे नसतात, सगळेच अधिकारी ज्ञानाचे नसतात. आणि मग संत तुकोबरायचं वचन आहे, अधिकार तैसा दावीला मार्ग चालत आहे मग कळू येते. किंवा अधिकार तैसा करू उपदेश साहे ओजे त्यास तेची देवी. माऊली म्हणतात जे सायाचे तन्ने सेवी ते पक्वाने केवी जेवी. म्हणून बाळा का तैसी न द्यावी धनुर्धरा. पाचीला जन्माला आलं, पाचीच्या दिवशी काय सटवीची राती जेवी न विशिंबीची वाती तैसा ईश्वर निर्णय तिथे वाणे सदा. पाचीच्या दिवशी एखादा बाप हिंद किसे असेल आणि त्या लेकराला काजू पिस्ता बदाम सुकामेवा त्याच्या तोंडात घालायला लागलं, ते मरेल कसं गेलो, मरेल ना ते. मग त्याला देऊ नये का द्यावं, पण त्याला सबर के फल मिटे होते ना. जरा धीर धर, जरा मोठा होऊ दे, खाऊ दे. तू मागितलं पण तू दिलं नाही तर बळत घेईल खाण्याकरता ते, पण त्याला वेळ आहे ना. म्हणजे ज्याचा अधिकार जो असेल ते द्यायला पाहिजे. ज्याचा अधिकार उपासनेचा आहे त्याला भक्ती सांगितली पाहिजे. ज्याचा अधिकार क्रियेचा आहे त्याला कर्म सांगितलं पाहिजे. ज्याचा अधिकार विचाराचा आहे त्याला ज्ञान सांगितलं पाहिजे. ज्याचा अधिकार जो आहे तो त्याला उपदेश केला पाहिजे. आणि निळोबराय यांचा अंतकर्म पंडिताचं नाही. निळोबरायचा अधिकार अंतकर्म पंडिताचं नाही, महाराजाचं नाही, संताचं आहे. सोनोपंत बाबा दादेकर यांचे शब्द आहे, ज्याची पगडी मोठी असते तो पंडित आहे, ज्याचं पोट मोठं असतं तो महाराज आहे. काय म्हणायचं मला, आणि ज्याचं हृदय अंतकरण मोठं असतं तो संत आहे. हे विश्वाची माझे घर आईची मती जयाची स्थिर किंबहुना चराचरा आपणची झाला. ज्याचं अंतकरण मोठं आहे तो संत आहे. आणि निळोबरायचं अंतकरण फार मोठं आहे, मायपोट आहे. समुद्राचं जसं मायपोट असतं, सगळ्याला उपदेश करतात निळोबराय. खरंच सांगा, आपणच आपल्याकडे बघा, आपण पूर्ण म्हणजे केवळ प्रपंच करा म्हटलं तर ते आपल्याला नाही जमत, आणि केवळ परमार्थ करा म्हटलं तर तेही शक्य नाही. आपल्याला दोन्ही पाहिजे. म्हणजे ननिर्विंडो नाते सक्तो भक्ती योगसे सिद्धिदा. म्हणून जे विषयासक्त आहे त्यांच्याकरता कर्म शब्द ठेवला, मार्ग शब्द ठेवला. जे विषयासक्त आणि विरक्त आहे त्यांच्याकरता पंथ शब्द ठेवला, आणि जे पूर्ण विरक्त आहे त्यांच्याकरता सिद्धांत शब्द ठेवला. ही आजच्या अभंगाची अपूर्वता आहे, ज्याच्यामध्ये मार्गही आपलं कर्मही आहे, भक्ती आहे, उपासनाही आहे. ही आजच्या अभंगाची काय आहे, अपूर्वता आहे. दुसरा तिसराही शब्द झाला बरोबर ना, अपूर्वता. पहिला होता मला उपक्रम उपसंहार, कोणतं, संतपद बरोबर. दुसरा होता अभ्यास, तर त्याकरता आपण हे 3 पद पाहिली. पण तीच अभ्यासांगातही लागतात आणि तीच अपूर्वताही मध्ये लागतात. अपूर्वता झाली. चौथं काय होतं मला, फल. कारण प्रयोजनम अनुद्देश्य नमंदोपी प्रवर्तते. मग फल काय आहे मला सांगा बरं. शिक्षकाला महिनाभर विद्यार्थ्याला शिकवील, पण महिन्याच्या नंतर 1 महिने 2 महिने देऊ नका पेमेंट, 3ऱ्याही महिन्यात देऊ नका, 4थ्या महिन्यात शिकवेल का? तर फलाशिवाय नाही. कुठल्याही क्षेत्रामध्ये प्रयोजनाची अपेक्षा असते. खरं वारकरी संप्रदायाची सुरुवात माझ्या सद्गुरूच वाक्य निष्काम कर्मयोगापासून आहे, परिसमाप्ती नैष्कर्म्य दशेमध्ये आहे. हे जरी खरातलं खरं आहे तर आरंभाच्या काळामध्ये मनुष्य सकामतेतून प्रवृत्त होतो. ते आमचे विक्रम बाबा माळावी म्हणायचे, असेल तिथं तर जमतील भूत. म्हणजे काहीतरी असेल तर कोणीतरी येईल. अर्थात प्रयोजनाशिवाय फलाशिवाय कोणी कर्मामध्ये प्रवृत्त होतच नाही. फल लागतं. मग आजच्या अभंगाचं फल काय? तुम्ही फल नका सांगू आणि अभंग कीर्तन सांगा, कोणी प्रवृत्त होत. ते नवनाथ ग्रंथ वाचणारे जास्त लोक आहेत, ज्ञानेश्वरी वाचणारे जास्त आहे. बरोबर सांगा प्रामाणिकपणे. दत्तचरित्राचे जास्त पारायण करतात का ज्ञानेश्वरीचे जास्त पारायण करतात? गुरुदत्ताचे जास्त पारायण करतात, नवनाथ जास्त पारायण करतात, ज्ञानेश्वरीचं कमी करतात. खरं जे ज्ञानेश्वरीत फल आहे ते त्याचं आहे की नाही मला नाही माहिती, पण त्या प्रत्येक अध्यायाच्या शेवटी फल सांगितलेलं आहे. हा अध्याय वाचला हे होईल, तो अध्याय वाचला ते होईल, तो अध्याय वाचला अमुक होईल. लगेच लोक प्रवृत्त फलाशिवाय प्रवृत्त होत नाही. दत्तचरित्र गुरुदत्ताचं पारायण त्याच्यातही प्रत्येक अध्यायाच्या शेवटी प्रयोजन फल सांगितलेलं आहे. ज्ञानेश्वरीत फल सांगितलेलं नाही असं नाही, पण ज्ञानेश्वरी हा सामान्याचा ग्रंथ नाही, सामराचा नाही, विषयाचा नाही. हा मुमुक्षुचा ग्रंथ, मुक्ती देणारा ग्रंथ. तुका म्हणे मुक्ती परमिली नोवरी आता दिवस चारी खेळी मिळी.
हा तो ग्रंथ आहे. आणि त्यामुळे मुक्तीच्या अधिकारी सगळीच नसतात. सोनाराच्या दुकानात जास्त गिराईक असतं का भेळीच्या दुकानात जास्त असतं? हा? भेळ भत्तावाल्याकडे जास्त गिराईक असतं. बिचारा घाम गाळू गाळू असतात, कुसू कुसू ते पुण्या बांधत असतो भेळ देतात. आणि सोनाराच्या दुकानात कधीतरी आठवड्यातून एखादं फिरत, पण गल्ला कोणाचा जास्त असतो? सोनाराचा जास्त. तसं ही बरीच दुकानं भेळीची असतात. गिराईक फार दिसतं, पण गल्ला पाहिला तर कुछ नसतो. विठ्ठल 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 विठ्ठल. तुकोबरायची गाथा, ज्ञानोबरायची ज्ञानेश्वरी, नाथांचं भागवत हे सोन्याचं गिराईक आहे. सोनं कमी येते ते, सोनंही कमी आहे. हिरे माणिक हे पृथ्वीमोल किमतीचे अनमोल रत्न ती कमी आहे. त्याची मोलच होऊ शकत नाही, कधी भंगच पावत नाही, म्हणून त्याचा अभंग आहे. तेची ज्ञानेश्वरी वदताक्षरे भवनदी तरे अर्धक्षणी भवनदी तरे अर्ध त्याची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे भय कळी काळाचे नाही तया. हे एक वचन आहे ना. आपण काय म्हटलं? तेची ज्ञानेश्वरी वदताक्षरे वदता साचे असते, अवदताक्षरे. बरं, संतच म्हणणं तूच पडतं. ठीक आहे. ते ती ज्ञानेश्वरी वाच. मला काय सांगायचं आहे, जी गाथा आहे, ज्ञानेश्वरी आहे, भागवत आहे, हे सामान्याचे ग्रंथ नाही. म्हणजे सामान्याकरता तर आहेच आहे, पण विशेषत्वाने ते अनमोल फळ देणार आहे, जे आपल्याला कायमचं भवबंधनातून मुक्त करणारी ती ग्रंथ आहे. म्हणून ते गिराईक कमी आहे, पण ती कमी असले तरी त्या हजाराला त्या एकटा भारी आहे. असो, मी सांगत होतो की प्रयोजनाशिवाय करता प्रवृत्त होत नाही. मग आजच्या अभंगात फल सांगितलं. प्रयोजन म्हणजे फल, संस्कृत भाषेत त्याला प्रयोजन म्हणतात. आजच्या अभंगामध्ये चौथा शब्द होता आपला काय बघा? प्रयोजन, फल. मग फल काय आहे, प्रयोजन काय? आणि त्या प्रयोजनामध्ये दोन प्रकार असतात. एक अनिष्टाची निवृत्ती हे प्रयोजन असतं, दुसरं इष्टाची प्राप्ती हे प्रयोजन असतं. काहीकडे केवळ अनिष्टाची निवृत्ती हेच प्रयोजन आहे, त्याला नैयायिक म्हणतात, न्यायदर्शक. त्याच्यामध्ये 21 दुःखाचा ध्वंस हाच त्यांचा मोक्ष आहे. केवळ अनिष्टाची निवृत्ती हेच त्यांचं प्रयोजन. तुम्ही जर पूर्वमीमांसकाकडे गेला तर त्यांची इष्टाची प्राप्ती हेच प्रयोजन आहे. ते खरं इष्ट नाही, ते अनिष्टच आहे, पण त्याला म्हणायचं सापेक्ष. त्याला म्हणायचं इष्ट म्हणायचं, पण ते खरं अनिष्ट आहे. म्हणजे स्वर्गालाच ते मोक्ष म्हणतात, आणि तोही देह पाता नंतर. पण संत वाङ्मयामध्ये, वारकरी संप्रदायामध्ये, सनातन हिंदू धर्मामध्ये जे प्रयोजन आहे ते दोन्ही प्रकारचे आहे, ज्याच्यामध्ये अनिष्टाची निवृत्ती आहे, इष्टाची प्राप्ती आहे. म्हणजे दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आहे आणि परमानंदाची प्राप्ती आहे. मग आत्यंतिक दुःखाची निवृत्ती म्हणजे न पडे गुंता कोठे काय, आणि परमानंदाची प्राप्ती म्हणजे देती सिद्धांत चौरसो. हे आजच्या अभंगाचं प्रयोजन म्हणजे फल आहे. म्हणून पहिलं काय भेटलं? उपक्रम उपसंहार संत पदार्थ अभ्यास, हे दयानिधी कृपावंत सुखसिंधू किंवा मार्ग पंत, आणि एक काय बोललो, सिद्धांत या पदाने. तुझ्याकडे काय होतं? अपूर्वता. अपूर्वता काय तर कर्मकांड, उपासनाकांड, ज्ञानकांड तिन्ही आलेले आहेत. आणि तुझ्याकडे मला फल. फल काय तर अनिष्टाची निवृत्ती, इष्टाची प्राप्ती. अनिष्टाची निवृत्ती आहे न पडे गुंता कोठे काही, आणि इष्टाची प्राप्ती आहे देती सिद्धांत चौरसू. आणि बाळा तुझ्याकडे आता शेवट अर्थवाद. विठ्ठल 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 कुंडलिका वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम सद्गुरु जोग महाराज की जय. अर्थवाद. अर्थवाद कशाला म्हणतात? त्याची संस्कृत मध्ये व्याख्या नाही निंदितून निंदा प्रवर्तते किंतु विधेय स्तोतून इथे अर्थवाद. म्हणजे स्तुती निंदापरक जी वचन आहेत त्यांना अर्थवाद असं म्हणतात. म्हणजे निंदा करता निंदा नसून विधेयाच्या स्तुती करता केलेली असते त्याला अर्थवाद म्हणायचं. कसं ते अगदी सोपं. घरामध्ये एक आई आहे, तिला 2 लेकरं आहेत. एक थोरला एक धाकटा आहे. आणि तेंडे फळ असतं ते जर हत्तीच असतं, आगावही असतं. ते काड्या तेच करतात, पुन्हा थोरल्याने मारलं का तेच रडत रडत पुन्हा आईला जाऊनही सांग. मग आई रागे रागे येते आणि आल्याच्या नंतर थोरल्याला 2 ठेवून देते आणि खूप बोलते, तू थोमे आहे ना, खोडमा आहे, मोठा आहे, तुला अक्कल नाही, त्याला मारतो. आता चूक त्या हत्याची, पण पुन्हा याला चोरची चोर स्त्री चोर, आणि याला बोललं जात. मग ते म्हणतात काव शांताबाई अशा कशा अशांत झाल्या? प्रयत्न बोलतो, दोन्ही तुमचेच का? काही चौथीच नाही म्हणते, दोन्ही माझीच आहे. मग या धाकट्याला तुम्ही परत जवळ घेता, आंजरता, गोंजरता, त्याचे चुंबन घेता, त्याची पप्पी घेता,
आणि या थोरल्याला 2 शिव्या देता फटकारता, असं का बरं? ती म्हणायला लागली, गणपत भाऊ त्याला मारण्यात तात्पर्य नाही, त्याला मारण्यात शिवाय देण्यात तात्पर्य नाही, तात्पर्य हे रडणं थांबावं. ते त्याला मारणं, त्याला बोलणं हे लटकं आहे का खरं आहे? हे तर बोलणं आपल्या घरातलं आहे ना, आपल्या घरोघर माती लटकं आहे ते खरं, याचं रडणं थांबावं ही स्थिती आहे. त्याला म्हणतात अर्थवाद. म्हणजे एखाद्याची निंदा करण्याकरता त्याला कमी लेखण्यात तात्पर्य नाही, याचा विशेष सांगण्यात तात्पर्य. आजच्या अभंगामध्ये निळोबरांनी किती तत्वाचा परिचय दिला बोललो? एक संत आणि 2 त्यांनी दाखवलेला मार्ग. मला सांग, मार्ग दाखवणारे केवळ संतच आहे का? नाही, संत नाही मार्ग दाखवत, जीव दाखवतो. वेदांत नाही दाखवतो. भगवंत नाही दाखवतो. मग जनताच्या, वेदांताच्या, भगवंताच्या मार्गाला कमी दाखवण्यात तात्पर्य नाही, संतांचा विशेष सांगण्यात तात्पर्य. हा आजच्या अभंगातला अर्थवाद आहे. म्हणजे जनताचा, संताचा, वेदांताचा मार्ग निळोबरायांनी बाजूला सारला आणि कोणत्या मार्गाचा पुरस्कार केला? संतांनी दाखवलेल्या मार्गाचा पुरस्कार केला. का? कारण हेही थोर आहेत, पण ज्यावेळेला संतांची, संत वेदांत भगवंताची तुलना करतो तर संत थोर ठरतात, हे तिघेही चोर ठरतात. त्याच्या पुढे प्रमाण देऊ माऊली. साधू थोर जाना, 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 कल युगी साधू थोर जाना, 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 कल युगी साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, जाना, साधू थोर 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 जाना, कल युगी साधू थोर जाना, 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 कल युगी साधू थोर जाना, हा साधू थोर जाना, साधू थोर जाना, कल युगी साधू थोर जाना, 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 कल युगी साधू थोर जाना, 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 थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, थोर जाना, थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, थोर जाना, थोर जाना, साधू थोर जाना, साधू जय हो, जय हो, थोर जाना, थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, कलयुगी, 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 साधू थोर जाना, कलयुगी, 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 साधू थोर जाना, थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, कलयुगी, 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 साधू थोर जाना, कलयुगी, 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 साधू थोर जाना, थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, जाना है जाना. किती वेळेला थोर आला? प्रत्येक चालीमध्ये पुष्कळ वेळेला थोर आला.
आणि एवढे थोर केले तरी ते कमीच आहे. म्हणून थोर शब्द अनेक वेळेला आला. हे दोन्ही ताली बोधे बाबांचे आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणजे आपण अपूर्वता पाहतो. संतांच्या मार्गामध्ये अपूर्वता काय? सगळ्यात महत्वाचं, संतांनी जो जनताच्या विचारातली अपूर्णता आहे ती संताकडे नाही. वेदांताच्या विचारामधली जी अपूर्णता आहे ती संताकडे नाही. क्षमा मागून बोलू माय बाप, भगवंताच्या विचारामध्ये सुद्धा जी अपूर्णता आहे ती संताकडे. म्हणून संतांच्या मार्गाचा पुरस्कार केला, इतराला कमी लेखण्यात तात्पर्य नाही, पण संतांचं श्रेष्ठत्व सांगण्यात तात्पर्य आहे. ही या आजच्या ग्रंथातली काय ते शेवटचा अंग बाळा अर्थवाद आहे. अर्थवाद म्हणजे उपक्रम उपसंहार आहे संत पदाने, अभ्यास आहे. केवळ कृपा नाही, वतू प्रत्यय लावला म्हणजे ज्या कृपेला अंत नाही. आणि केवळ सुख नाही, सिंधू सागरासारखं अमांग सुख, हे त्याच्या अभंगाची उपपत्ती आहे, दृष्टांत आहे. विठ्ठल 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 आहा, विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मग संत बघा, नामदेव महाराजचा अभंग आहे. आणि या चरणामध्ये आता ज्या 2 साली आपण बोललो, थोर शब्द किती वेळेला वापरला? 3. साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुगी. माझे गुरुबंधू, आपला सर्व महाराष्ट्राला परिचित आमचे छोटे कदम माऊली, ते बऱ्याच वेळेला म्हणतात साधूच थोर, बाकी वळवी सगळी चोर. हे त्यांचा शब्द आहे बुवा. बाकी सगळी चोर आहे. खरंच आहे हो. अगदी देव सुद्धा चोर आहे. फक्त इतर लोक वित्त चोरतात, पण तू चित्त चोरतो. चित्त चोर येले नंदाच्या नंदने, तुका म्हणे गरुड ध्वजे. म्हणून बाकी सगळी चोर आहे, संत मात्र थोर आहे. आणि संतांच्या थोरवी पुढे परमात्मा सुद्धा भक्त आहे, म्हणून संत थोर आहे. म्हणून निळोबरांनी दया निधी, बघा ना, निधी असा शब्द वापरला, दयेला विशेषण वापरले. दया विशेष आहे, निधी विशेषण आहे, आणि दयानिधी हे विशिष्ट आहे. कारण तुमच्या आमच्याकडे दया आहे, वेदांताकडे दया आहे, भगवंताकडेही दया आहे, पण संतासारखी नाही. आपल्याकडे दया नाही का? दया दया म्हणजे काय? भगवान माऊली भगवती ज्ञानेश्वरी मध्ये म्हणतात, चिखली रुचली गाय धड भाकड न पाहे, ती एक ग्लानी होई काला गुलाबी. दुसऱ्याच दुःख पाहून ज्याचं अंतकरण तिळतिळ सुटत, आणि त्या दुःखातून त्याला बाहेर काढण्याकरता सरसावत ती दया आहे. आपल्याकडे दया नसते असं नाही. एखादा अपघात होतो, कोणीतरी रोडवर पडतो, रक्ताचा पाठ वाहतो, तो पाणी काढी घट पडतलेला असतो, आपल्यालाही वाईट वाटतं. आपण 2 मिनिटाकरता गाडी थांबवतो, आणि 3ऱ्या मिनिटाला किक मारून पुन्हा निघून जातो. नको म्हटले आपल्याच गळ्यात येईल. होते की नाही? आपली दया आहे, पण ती सक्रिय होत नाही, कार्यकारी होत नाही. आणि संतांनी तुमच्या आमच्या कल्याणाचा विचार करत असताना त्यांना किती कष्ट पडले याचा विचार केला कधी? भूताची दया भांडवल संता, आपुली ममता नाही देही. त्यांनी त्यांचा विचारच केला नाही. माऊलीने कधी विचार तर त्यांचा स्वतःचा केला असता तर विसोबाला अगदी डोळे उघडले नुसतं पाहिला असता रागे रागे, तर वेगळं पेट्रोल रॉकेल गाडीपेटी सुद्धा लागली नसती, जागेवर जळून राख झाला. एवढं सामर्थ्य होतं त्यांच्या दृष्टीमध्ये, नाही वापर केला. उलट त्यांचीच दया आपल्या सद्गुरूला म्हणतात, जे खळाची व्यंकटी सांग दया सत्कर्मी रती वाढो, होता परस्परी पडो मैत्री. किती दया आहे जनताची दया. अगदी क्षमा मागून बोलू, घराघरातला हा अनुभव आहे. जनताची दया पुत्र आणि पुतण्या याच्यात भेद पाहते. पुत्र आणि पुतण्या याच्यात भेद पाहते जनताची तुमची आमची दया. कल्पना एखादा घरातला कारभारी असतो, 2 भाऊ आहे, आणि थोरला घरी येतो, धाकटा जोत्यावर बसलेला आहे, आणि येताना ऊसाचा ट्रॅक्टर भेटला, त्यातला एक ऊस घेऊन आला. तो येताना पाहिलं, पुत्र आणि पुतण्या दोघेही दादा ऊस म्हणून धावत गेले, आणि ऊस तर एक आहे. दोघं आले, मग तो एकाचे 2 करतो. आणि आता तो बुडाचा ऊस जरा पांचट असतो, ऐकताय आहे ना. बुडाचा ऊस जरा गोड असतो, वाड्याचा जरा पांचट असतो, पण दादा पांचट. कारण त्या बुडाच्या बाजूने नेमका पुतण्या आला, आणि वाड्याच्या बाजूने नेमका पुत्र आला, आणि लेकराला कळालं नाही. दादा ऊस म्हटल्याच्या नंतर दादा म्हटलं, बाळा नो हे घ्या ऊस. लेकराला कळालं नाही, लेकर घेऊन गेली. पण ते खात्याने बघितलं जोत्यावरून. तो म्हणला लागला, दादा म्हणजे काय उद्या वेगळं देतो. हा म्हटलं, का बरे? नाही नाही वेगळं म्हटलं, सगळं जग निघतं, आपण निघू. नाही म्हटले, कारण सांगितलं पाहिजे, कारण विनाकारण तर नाही निघता येणार. नाही म्हटले दादा निघू. नाही म्हटले, विनाकारण नाही, विनाकारण नाही.
आणि कुठल्याही गोष्टीचं कारण लागतं का अंडळ बाबा? एक मजेदार गोष्ट आहे, सांगते मी गोष्टी जास्त पण हातोडी म्हणून सांगतो. तर ते वारकऱ्यामध्ये दोन प्रकार असतात, एक पायी वारकरी असतात आणि काही गाडीने जाणारे असतात. जो पायी वारकरी तो पायी 1 महिना लागला, गाडीने मागून एका दिवसात 4 तासात ते गेला. दोघांची भेट झाली बारीत. बारीत भेट झाल्याच्या नंतर तो म्हणला का आपल्या घरी करतो. तो म्हणलं तुझ्या घरी हा खूप मजेत. पण म्हणलं का ते मजेत गेली ना मजा, अख्ख्या वारीची मजा एका पणनी गेली. तो म्हणलं पण काय नाही म्हटले, तुझ्या घरची कुत्री मिली बाकी सगळं चांगलं आहे. तो म्हणलं कुत्री मिली कार्य घडलं, कारण काय? म्हणले ते घोडीचा पाय खाताना ते त्या नराड्यात अडकला म्हणून कुत्री गेली. तो म्हणले याचा अर्थ घोडी गेली. म्हणजे हो घोडी गेली, पण कार्य झालं, कारण काय? म्हणजे तुझ्या आईच्या तरणाला झाली म्हणून घोडी गेली. तो म्हणले याचा अर्थ म्हातारी गचकली. म्हणजे हो बाकी सगळं चांगलं आहे. तर म्हातारी गेली, कार्य घडलं, कारण काय? म्हणजे काही नाही, तिने नातवाची हाई खाल्ली म्हणून म्हातारी गेली. तो म्हणले याचा अर्थ कार्टही गेलं. म्हणजे हो बाकी सगळं चांगलं आहे. ते सांगणार धूर्त बाकी सगळं चांगलं आहे. म्हणले ते कार्ट गेलं. तो म्हणलं कार्ट गेलं, कार्य घडलं, कारण काय? आता म्हणले कुठपर्यंत वरच्या दुधार्थ गेलं म्हणून कार्ट गेलं. तो म्हणलं म्हणजे बायको गेली. म्हणजे हो बाकी सगळं चांगलं आहे. तो म्हणलं बायको गेली, कार्य घडलं, कारण काय? म्हणजे तिला सांगितलं होतं पेटलेल्या घरात उडी खाऊ नको, तिने उडी खाल्ली, जळाली, मेली. तो म्हणलं म्हणजे घरही पेटलं. म्हणजे सगळी राग झाली. हो बाकी सगळं चांगलं आहे. म्हणजे काय चांगलंय सगळं? तो म्हणलं जाऊ द्या, घर पेटलं, कार्य घडलं, कारण काय? मग ते उत्तर द्यायलाच राग आला. तुम्हाला काय 18 दिवस गाऊन म्हणत होता हीच का शिकली का? अरे या फळ ना चुंबिता, फुल ना करून देता, जे काही पंडूस होता धृकच्या. खाण्याकरता फळ नाही, हुंगण्याकरता फुल नाही, बसण्याकरता छाया नाही, असं जाय फळ माय फळ वाय फळ असं हा संसार आहे. फल करतो संसार येतो सारा भगवंत. हे रात्रंदिवस गात आला आणि काय कार्यक्रम करत बसला. अरे पांडुरंगाचं दर्शन घे, जीवन प्रार्थ करून घे. काय कार्यक्रम बसला? नाव्याचा उकरडा किती उकरला, मला नावी दादाला कमी सांगायचं नाही, पण त्यात काय निघणार हो? केस आणि बिलेर पाण्याशिवाय काय निघणार? त्याचा संसार किती उकरला, त्याच्या दुःखाशिवाय काय निघणार आहे बायला? आजा गेला, पंजा गेला, बाप मसना गेला, देखत नातू पण तोही त्याचा झाला, कोणाचा पूर्ण झाला? अरे 9 मर गए, 10 मर गए सहस्र 88, 33 कोटी देवता मर गए, पडे काल के फासी, जमका अजब तडाख आबे, तू क्या शाने लडकाबे. असा आपलं संसार काय कार्यक्रम करत बसलं दादा? परमात्म्याचं दर्शन घेऊन कृतार्थ हो. मी गोष्ट आठवडी म्हणून सांगितली, मुळात सांगलं आपलं आज्याचं. तो दादा म्हणायला लागला वेगळं निघायचं. हा म्हटलं कारण सांगतो. म्हटलं काही विनाकारण नाही, म्हणजे मग नाही निघता येणार. तो म्हटलं दादा काहीच नाही, ते आतापर्यंत असं होतं, पण ते आशाचं असं झालं म्हणून आता तसं निघाले. माझ्याकडे काय बघता? हे काय सांगत होतं मी, तेवढं जर तुम्ही बोलला तर मग तुम्ही श्वानमुखी श्रोते ठरणार नाही, व्याघ्रमुखी श्रोते ठरणार. तुम्ही दृष्टांत घेतला असं ठरलं. कशा करता सांगितलं मी? काय पाहत होतो आपण? कशा करता गोष्ट सांगितली? गोष्टी करता गोष्ट सांगितली का सिद्धांत करता सांगितली? मग तुमची काही जबाबदारी आहे की नाही का? सगळं मीच माझ्याकडेच उत्तर देऊन टाकलं तुम्ही. ही गोष्ट कशा करता सांगितली? कोणाची दया पाहतो आपण? आता इतके जवळ आणून ठेवलं का तुम्ही कॉफी करत नाही, पित तर नाहीच नाही ना. थोरपणा सांगायचं आपल्याला संत दया कोणाची पाहतो? चौकाची. जंत वेदांत संत भगवंत. मग अशाचा असं जंत करतो का भगवंत? जंत करतो तुम्ही आम्ही. मग आपली दया किती मर्यादित आहे? पुत्र आणि पुतण्यात भेद पाहते जीवाची. जिथे पुत्र आणि पुतण्यामध्ये समान वर्तन करत नाही, ते संताच्या पूर्वीला कशी पुरेल? संताची दया, भगवंताची, आपल्या ते वेदांताची दया आहे. वेद संपन्न किर होय, तरी कृपणाईचा नाही, जो कानी लागला तीही वर्णाच्या ती. वेदानी स्त्री शूद्राधिकाला आबोला धरला, फक्त स्थान दिलं कोणाला? त्रैवर्णिकाला. अरे गीतेमध्ये तो सर्व शिव्य झाला, पण आदल्या काळात तर त्याला उणीव नाही भरून काढता आली ना. म्हणून वेदाच्या दयाला सुद्धा मर्यादा आहे. भगवंत म्हणाला भक्ता राखे पाया पासी, 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 भक्ता राखे पाया पासी. दुर्जनासी संहारी, दुर्जनासी संहारी, दुर्जनासी संहारी, दुर्जनासी संहारी. भक्ता राखे पाया पासी,
भक्ता राखे पाया पासी भक्ता राखे पाया पासी दुर्जनाची संहारी दुर्जनाची संहारी दुर्जनाचे संहारी दुर्जनाचे संहारी भक्ता राखे पाया पासी भक्ता राखे पाया पासी भक्ता राखे पाया पासी राखे पाया पासी राखे पाया पासी पाया पासी भक्ता राखे पाया पासी दुर्जनाची संहारी. बघा ना, चारी युगात इथे असतात. कृत त्रेता द्वापार कली भक्ताचं रक्षण करतो, दुर्जनाचा संहार करतो. असा असणारा भगवंताच्या दयाला सुद्धा मर्यादा आहे. म्हणून दयानिधी कोण नाही? संत नाही, भगवंत नाही, वेदांत नाही, दयानिधी संत आहे. दया करणे जे पुत्रासी तेची दासानी दासी देखा रंजले गांजले त्यासी मने धो आपुले. कुणाची दया? संतांची दया. म्हणून दयानिधी संत ते, कृपावंत संत ते, आणि सुख सिंधू संत ते. म्हणून मी म्हटलं पूर्ण आपलं पाहणं शक्य नाही, कारण टिटवीने किती पाणी उपसलं तरी सागर कोरडा होणार नाही. पण आजच्या अभंगामध्ये 6 शब्द आपल्या लक्षात आले. पहिला बाळा 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 अर्थवाद आहे ना, आणि तुझ्याकडे उपपत्ती. अशा स्टडलिंग आजच्या अभंगाचे आपण पाहिले. आता विस्तार करणं बाकी शक्य. आणि एक अनुबंध सांगतो तर एका वाक्यामध्ये, म्हणजे 4 वाक्यामध्ये. अधिकारी कोण? मुमुक्षु. विषय काय? संत आणि संत प्रतिपादित मार्गाचा परिचय. प्रयोजन काय? दुःखाची आत्यंतिक निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती. आणि संबंध कोणता? सांगणारे निरोबराय प्रतिपादक सांगितलं गेलं ते प्रतिपाद्य. आणि मग असे संत कसे? माऊली, असे संत कसे? बिळा म्हणे ऐसे संत ना पडे गुंत कोठे काही. कोठे काही पडे गुंत कोठे काय. पंथे निळा म्हणे ऐसे संत कैसे कृपावंत सुखसिंधू दयानिधी ते संत. आधी मार्ग दावून गेले आणि कसा दाखवला? ज्या मार्गामध्ये उपक्रम उपसंहाराची एक वाक्यता आहे, ज्या मार्गामध्ये अभ्यास आहे, पुन्हा ज्या मार्गामध्ये अपूर्वता आहे, ज्या मार्गामध्ये फल आहे, ज्या मार्गामध्ये अर्थवाद आहे, ज्या मार्गामध्ये उपपत्ती आहे, अशा षड्लिंगाने युक्त असणारा मार्ग दयानिधी त्या संतांनी आधी दाखवला. आपण फक्त डोळे झाकून त्या मार्गाने वाटचाल केली तर निश्चितच याची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. तुका म्हणे मुक्ती परणेली नोवरी आता दिवसचारी खेळी मिळे. ही स्थिती आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये लाभो अशी भगवान चरणी प्रार्थना करू. आजच्या चिंतन सेवेला पूर्ण विराम देऊ. मी सुरुवातीला बोललो, पुन्हाही न राहून बोलतो की संप्रदायिक परंपरेला अनुसरून जी काही कीर्तनाची परंपरा आहे, मर्यादा आहे, श्रोत्यामध्ये काय शिस्तबद्धता पाहिजे, गायक वादकामध्ये किती सात्विकता पाहिजे, आणि हे सगळं वातावरण किती सात्विक पाहिजे, अशा भार आपल्या महाराष्ट्रातल्या काही मोजक्या गावात पाहायला भेटतं. त्यातलं एक आपलं सुवर्ण अक्षरात नोंद करून ठेवावं असं आपलं हे गाव आहे, तीर्थक्षेत्र आहे. त्यामुळे आपल्याला अंतःकरणापासून कोटी कोटी धन्यवाद देऊन आजच्या चिंतन सेवेला पूर्ण विराम. सगळ्यांवर हात करा. तिन्ही भजन आपण एकदाच घेऊया. हरी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई
माई तुकार चला खुमाई. तुकार खुमाई तुकार खुमाई. तुकार खुमाई तुकार खुमाई. माई यार तुकार खुमाई यार तुकार खुमाई यार तुकार टाळी टाळी हा हा तुकार खुमाई. तुकार खुमाई. तुकार खुमाई. तुकार खुमाई. तुकार खुमाई यार तुकार खुमाई. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली टाळी 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 ज्ञानेश्वर हा माऊली हा हा ज्ञानराज माऊली तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. हरी हरी तुकाराम 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 तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल.